सूर्यकांताताई, तुम्हाला सरपंच बहिणीने कोणता सामान दिला वानामध्ये? मला ना कावेरी, वानामध्ये ते साबण ठेवतो ना आपण, तो डब्बा दिला. तुला कोणता दिला तो सामान? मला तोच दिला ना, साबण ठेवायचा डब्बा. काही म्हणत आहे, पण ह्या सरपंच वहिनी आहेत ना, तोंड पाहून सामान देतात वानाचा. आम्हाला का हलक्या पतल्या समजला का त्या? असे साबण ठेवायचे प्लास्टिकचे डब्बे दिला तर? अहो, पण कोणाला का दिला कावेरी? हा, आता नाव नाही घेत मी त्यांच्या, पण सरपंच ताईने ना 5-6 बायांना गावातल्या चांगला चांगला सामान दिला. स्टीलचे चांगले डब्बे दिला, आणि आम्हाला हे असे प्लास्टिकचे सामान नाही दिलं असतं तोच परवडला नसता का? मी म्हणते, असा भेदभाव करते तर बोलवायलाच कशाला पाहिजे हळदी कुंकवामध्ये? तू ही ना बापा कावेरी, आता तो वानाचा सामान संपला असेल, आपण उशिराच गेलो ना. नाही नाही सूर्यकांत ताई, तुम्ही ना खूप साध्या बोड्या, तुम्हाला काही समजतच नाही. सरपंच वहिनीने माहित आहे का, एकाला मावशीचा आणि एकाला मायेचा असा भेदभाव करून दिला सामान. का म्हणून राहिली कावेरी, तुझ्या काही समजत नाही बापा मला.